सर्वांनी आज इथं निमा डेसाठी वेळ काढून डॉक्टर्स डेसाठी आपण सर्व एकत्र आलेले आहात, त्यासाठी सर्वांचं डॉक्टर्स डेच्या पूर्वसंध्येला सर्वांचं स्वागत करतो। सर्वात म्हणजे डॉक्टरबद्दल बोलायचं झालं तर दादा तुम्हाला सांगतो, बराच वेळा काय होतं, आपल्याकडे एक म्हण आहे की घरच सर्व आणि वैद्य मर। ते आतापर्यंत का चालू आलेलं आहे तर लोकांचं कसं होतं, काम आहे तर डॉक्टरबद्दल सगळं चांगलं बोललं जातं, सर्व काही चांगलं बोललं, जेव्हा पेशंट नीट होतो तिथून सुरू होतं डॉक्टरचं वाईट बोलायला चालू करतं। बराच वेळा हे कोरोना साथीमध्ये पण आपण पाहिलं आणि नंतरही पाहिलं, म्हणजे रेग्युलरमध्ये पण आम्ही पाहतो। तर कोरोना साथ ज्यावेळी आली त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर यामध्ये जो समन्वय होता, ज्यावेळी आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे मीटिंगा घेऊन ज्यावेळी हे वैद्यकीय फील्डमध्ये जे समन्वय होतं हे असंच पुढेही चालू राहावे आणि आमच्या वैद्यकीय जे संघटना आहेत यांच्याशी सर्व लोकप्रतिनिधींचा असाच समन्वय पुढे सुद्धा चालू राहावा, ही सर्वात मेन मागणी मी पुढे ठेवतो। की फक्त कोरोना आला, महामारी आली त्यावेळीच आपण एकत्र येण्यापेक्षा असं कायमच एकत्र येऊन आमच्या समस्या आणि तुमच्याही काही जे अडीअडचणी आपल्या एकमेकांच्या आहेत यासाठी आपण एकमेकांसाठी भेटलो पाहिजे। सगळ्यात मेन डॉक्टरांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात तुम्ही विश्वासार्हता म्हणून जे डॉक्टरांकडे असते आणि लोक जे व्यक्त होतात, मग कुठलाही असू दे, पेशंट असू दे नाहीतरी कोणताही असू दे, डॉक्टरांबद्दल जो विश्वासार्हता आहे त्याला तोड नसते। बऱ्याच वेळा तुम्ही पाहता एक्झिट पोल येतात, हे येतात, परंतु जर तुम्हाला खरंच मतदारसंघाचा खरा जर काय वातावरण चालू आहे आणि काय चालू आहे हे जर पाहायचं आहे तर फक्त तुम्ही डॉक्टरांकडे पाहायला गेले पाहिजे की खरं ह्या वातावरण सध्या कोणाचं काय हे फक्त त्या परिसरातल्या डॉक्टरांना खरं माहीत असतं आणि ही सत्य परिस्थिती आहे। कारण लोक खरं बोलतात, काय असतात, सध्या कुठं काय चाललेलं हे फक्त डॉक्टरांना माहीत असतं सगळं। आणि आता आपला जो समन्वय चाललेला आहे, सगळे आपण जे एकमेकात एकत्र आता बोलायला आलेलो आहेत, त्यामुळे आपल्यातलं समन्वय वाढून खूप चांगलं होईल। मला निमा संघटना मंगळवेढाकडून मी एक अध्यक्ष म्हणून सर्व मंगळवेढाच्या डॉक्टर्स फील्डच्या वतीने मी एक डॉक्टर भवन जे आपल्या इथं व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त पद्धतीने आमदार साहेब म्हणून आपण जास्तीत जास्त मदत करावी आणि आपल्या कारकिर्दीतच त्याची प्रतिष्ठापना व्हावी आणि ते कार्यास यावे असं मी व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो। आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही जनरल प्रॅक्टिशनर जे आहे यांना रेग्युलरली रजिस्ट्रेशन करावं लागतं आम्हाला। तर त्यामध्ये काही जाचकाठी आहेत जे आम्ही जनरल प्रॅक्टिशनर खूप फेस करतोय, म्हणजे पोल्युशन बोर्डाचे असतील, ज्यावेळी नर्सिंग सर्टिफिकेट असतं त्यावेळी असतील, खूप काही बायोमेडिकल वेस्टेजचं जे असे काही आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत की गावागावात आजपर्यंत एकदा सुद्धा त्यांची गाडी आलेली नाही, परंतु आजपर्यंत आम्ही रोज त्यांची बिलं दर वर्षाला भरतो आणि आम्ही जर नाही भरलं तर आमची अडवणूक केली जाते आणि आम्हाला पुढच्या रिन्युएशनच्या टायमाला पूर्ण दंडासहित रक्कम वसूल केली जाते। तर याच्या संदर्भात अधिवेशनामध्ये आवाज उठवून जनरल प्रॅक्टिशनर जे आहेत आणि बाकीचे डॉक्टर्स यांना या ज्या जाचक जे दरवाढ बाकीचे हे आहेत यापासून आमची मुक्तता करावी, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।